नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मी आलेलो आहे अहिल्यानगर पासून जवळ विंटेज हिल या ठिकाणी रिसॉर्ट आहे। विंटेज हिल असं नाव दिलेलं आहे कारण की या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या जुन्या पद्धतीच्या वस्तू। आणि बघू शकता तुम्ही इथं एक बजाजची स्कूटर आहे, स्कूटर बसून आपण फोटोग्राफी करू शकतोय। हुरडा पण स्पेशली चालू झालेला आहे या सीझन मध्ये। चला तर मग बघूया कसा तयार होतोय हुरडा। आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दिसतो तो म्हणजे चिल्ड्रन प्ले एरिया। या ठिकाणी आहेत झोपाळे, पाळणे आणि ट्रॅम्पोलिन सुद्धा। सुरुवातीलाच आहे मोठा असा स्विमिंग टँक, यामध्ये चिल्ड्रनसाठी स्पेशल एरिया आहे आणि याच ठिकाणी आहे रेन डान्स सुद्धा। पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो भव्य असा टर्फ। या ठिकाणी आपण क्रिकेट आपल्या फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकतो। पुढे आहेत काही ॲडव्हेंचरस गेम, त्यामध्ये रोलर कोस्टर राईड सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे। हे संपूर्ण रिसॉर्ट भव्य अशा जागेमध्ये पसरलेलं आहे। त्यानंतर पुढे गेल्यावर उंच अशा टॉवरवर चढलो, तिथं होतं जीप रोलर आणि सायकलिंग सुद्धा। याच रिसॉर्टच्या जागेमध्ये मोठं असं शेततळ बांधण्यात आलं आहे। याच तळ्यावर जीप सायकलिंग आपण करू शकतो। सुरुवातीला खूप भीती वाटली, पण नंतर खूप मजा आली। पुढे गेल्यावर आजूबाजूला दिसणारा विस्तीर्ण असा परिसर आणि एका तारेच्या साहाय्यानं आपण पुढे जातो, तेव्हा खरंच खूप भारी वाटतं। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओच्या शेवटी या सर्व रिसॉर्टचे पॅकेजेस मी सांगितलेले आहेत। या ठिकाणी आल्यावर लहानांनाच काय तर मोठ्यांना सुद्धा खूप मजा येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हुरडा पार्टी आहे आणि बघा कवळी कवळी कणसं आणलेली आहेत आणि आता या शेणीवर भाजली जाणार पारंपरिक पद्धतीनं। सगळी प्रोसेस आपण बघणार आहे। बघूया आता काय काय करतात पुढं। आणि त्यानंतर चालू झाली हुरडा पार्टी। गरम गरम शेणींच्या निखाऱ्यांमध्ये ही कणसं घातली आहेत आणि भाजली जात आहेत। खरपूस भाजल्यानंतर आता बाजूला घेऊन त्यातील दाणे वेगळे केले जातात आणि व्यवस्थित चाळणीद्वारे चाळून ते आपल्याला खायला दिले जातात। यामध्ये आहेत वेगवेगळे पदार्थ। रेवडी, खोबरा चटनी, बोर, दही, गुड़, स्वीट कॉर्न, चीनी, साखर, हाँ, मीठ, पेरू, शेंगदाणा चटनी, गोडी शेव हा सगळा हुरडा आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला विंटेज हिल्स या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आज हा हुरडा पार्टीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। हे किती दिवस असणार साधारण हुरडा? जानेवारी एंड पर्यंत तुम्हाला हे बघायला मिळणार आहे या ठिकाणी आणि खायला सुद्धा मिळणार आहे। तर ज्वारीचं कणीस जे भाजलं आता आपण जे शेणकुटांवर ते आता या ठिकाणी आहे आणि याची पण टेस्ट एक नंबर लागते, एकदम असं गोड गोड लागते बघा, वा। आणि हा सगळा हुरडा आहे या ठिकाणी अवेलेबल। नक्की टेस्ट करा तुम्ही, नक्की तुम्हाला मजा येईल आणि गावाकडची आठवण नक्की येईल। आणि या ठिकाणी काढला जातोय पारंपरिक पद्धतीनं उसाचा रस, याची सुद्धा आपण मजा घेऊ शकतो। याच रिसॉर्टमध्ये गावरान पद्धतीचं मराठमोळं जेवण सुद्धा दिलं जातं। काळ्या मसाल्यातील वांग ही त्यांची स्पेशालिटी आहे। आता सध्या रिसॉर्टची ख्याती एवढी वाढली आहे की कायम बुकिंग असतं। या ठिकाणी अनेक पर्यटक जेवणाचा आस्वाद घेत होते। चला तर विचारूया त्यांना हे जेवण कसं वाटलं। खूप आम्ही सगळं फॅमिली सहित आम्ही खूप एन्जॉय केले। परत आम्ही लवकरच परत येऊ फॅमिली, अजून सगळ्यांना घेऊन परत येणार आहे। धन्यवाद।
एकदम मस्त मराठीमध्ये ह्या थाळीमध्ये जे जेवण असतं ते एकदम सुंदर मस्त पोट भरलंय आमचं. अस्सल मराठी जेवण. मज्जा आली, खूप मज्जा आली. एकदम छान. मी आतापर्यंत बऱ्याच हुरडा पार्टी केली, पण ही पार्टी अप्रतिम आणि सगळ्यात वेगळी आणि भरपूर खायला दिलं त्यांनी आपल्याला. प्रवेशाचं स्वागत खूपच सुंदर झालं. इथलची सिस्टीम खूप छान आहे. सर्वजणांनी आम्हाला अगदी घरच्यासारखी सेवा दिली. प्रेमाने सगळेजण आमच्याशी बोलले, हसत खेळत. खूप सुंदर पार्टी सुरू आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी गावरान पद्धतीचं जेवण आहे आणि बघू शकता वांगा आहे स्पेशल, जे आहे काळा मसाल्यातलं. या ठिकाणी काळा मसाला खूप स्पेशल असतोय, एकदम झणझणीत आहे. आणि भाकरी पण आहे आणि चपाती पण आहे. आपण चपातीच ट्राय करणार आहे, कारण की मला चपाती बरोबर जास्त आवडते. आणि वांग एकदम झणझणीत आहे. आणि या ठिकाणची स्पेशल आहे हे काळा मसाला. आणि झुणका भाकरी पण आहे, इकडं पिठलं पण आहे. वा, खूप लोक इथं आनंद घेतात आणि एन्जॉय सुद्धा करतात. हुरडा सुद्धा आहे. सगळे ऍक्टिव्हिटीज सगळ्यांना आवडल्यात. नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या. तर मित्रांनो, आर्किटेक्ट प्रल्हाद जोशी सर आपल्याबरोबर आहेत आणि आता आपण ही प्रॉपर्टी बघितलेलीच आहे. खूप छान पद्धतीने या ठिकाणी सगळे जुन्या वाड्यांचे तुम्ही दरवाजे वगैरे व्यवस्थित नवीन बांधकामाबरोबर मर्ज केलेत, जेणेकरून असं वाटतं की जुन्याच कुठल्या तरी वास्तूमध्ये आलोय. तर ही खरंच तुमची कला मला खूप आवडली आणि हे मोठा अभ्यास असणार त्याच्या मागं. तर नेमकं इथं हे करायचं हे कधी ठरवलं आणि सुरुवात कशी झाली? एक साधा आम्ही 4-5 वर्षापासून बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जागा बघत होतो की आपण एक नगरच्या लोकांसाठी आपण एक पिकनिक स्पॉट वन डे जरी आपल्या असं पिकनिकला जवळच्या जवळ जाता येईल असा तो डोक्यात कन्सेप्ट ठेवून आम्ही हे तयार केलेलं आहे. आता तुम्ही बघताय आधी काहीच नव्हतं, इथं काहीच नव्हतं. आधी इथं हा पूर्ण डोंगर होता, बंजर जमीन आपण म्हणतो. म्हणजे काय उगवत पण नव्हतं, काहीच उगवत नव्हतं. एक झाड होतं फक्त इथं. 17 एकर जमीनवर आम्ही सगळ्यात पहिले इथे एक मोठं शेततळ केले आणि त्याच्यानंतर सगळं पूर्ण मास्टर प्लॅन तयार करून इथं 14,000 सगळ्यात पहिले आम्ही झाडं लावली. तुम्ही आज ही झाडं बघताय की 2 वर्षापासून पूर्ण झाडं आपण ही लावलेली आहेत. थोडक्यात आमचा एक प्रयत्न आहे की बाबा निसर्गाशी एकमत होण्याचा आम्ही इथं एकरूप होण्याचा आम्ही इथं प्रयत्न केलेला आहे. एक आपण सध्याला छोटा मंगल कार्यक्रम बँक्वेट आपण एक हॉल केलेला आहे. 10 रूम्स आहेत, 5 टेंट हाऊस आहेत, स्विस टेंट्स आपण जसं म्हणतो त्यांना. आता 1000 लोकांचं लग्न होईल एवढा मोठा आम्ही इथं लॉन तयार केला आहे. म्हणजे बेसिकली हे इथं आलं की सगळं ऑल इन वन करायचा प्रयत्न आहे इथं थोडक्यात आपल्याला. भविष्यात इथं आपण कॉफी हाऊस सुरू करतो इथं की बाबा चला ड्राईव्हवर जायचं, नगरपासून 15 मिनिटात येतो आपण. एक लॉंग ड्राईव्ह पण होती आणि बरेचसे कॉफी प्रेमी पण आहेत नगरमध्ये ज्यांना प्युअर कॉफी प्यायला आवडतं, तर ते सुद्धा आमच्याकडे मोस्ट वेलकम आहेत. खूपच मस्त आहे, वाईब खूप भारी आहे आणि तुमच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा आवडला असणार हा व्हिडिओ. धन्यवाद. एकदा भेट द्या या ठिकाणी. याच रिसॉर्ट मध्ये आहे कायमस्वरूपी चालू असणारं एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट. या ठिकाणी पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन अशा पद्धतीचा मेनू अवेलेबल आहे. स्टार्टर्स मध्ये सुद्धा खूप मोठी व्हरायटी आहे. चला मित्रांनो, आपण आता चालतोय हॉटेलमध्ये. विंटेज हिलच्या रेस्टॉरंटमध्ये आपण आलेलो आहे. रेस्टॉरंट बघू शकता की विंटेज थीमनच तयार केलेलं आहे. जुनी लाकडी दारं दिसत आहेत आणि मस्तपैकी राजेशाही अशा पद्धतीचं इथे एक लुक दिलेला आहे. वर मोठं झुंबर आहे आणि खाली कारंजे सुद्धा आहेत. जसं की जुन्या एखाद्या वाड्यामध्ये हे लुक आहे तसं इथं सोफा पण ठेवलेला आहे. बघू शकता किती मस्त. आणि इकडं सेलिब्रेशन, बर्थडे पार्टी, तुमची अॅनिव्हर्सरी असेल तर इथं आपण मस्तपैकी माहोल तयार करू शकतोय. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी आपण व्हेज अंगारा ही डिश मागवलेली आहे. ती आता प्रिपेअर होते आणि आता ती तयार होऊन बाहेर सुद्धा आलेली आहे. या हॉटेलला लांबून खवय्ये स्पेशल व्हेज खाण्यासाठी येत असतात. लिंबू पिळून यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. टोमॅटो, याच्यामध्ये मित्रांनो भेंडी सुद्धा गेलेली आहे आणि वांग सुद्धा आहे. मला वाटतं व्हेज अंगारा असल्यामुळं व्हेजिटेबल्स वेगवेगळे टाकलेले आहेत. हे संपूर्ण रिसॉर्ट इतकं भारी आहे की या ठिकाणी आपण डेस्टिनेशन वेडिंग सुद्धा करू शकतो किंवा एखाद्या कंपनीतल्या मीटिंगसाठी हे जर रिसॉर्ट तुम्ही बुक केलं तर या ठिकाणची मीटिंग नक्कीच सक्सेसफुल होणार. चला तर मग जाऊया आता रूममध्ये आणि तुम्हाला आता मी रूम दाखवणार आहे. सुंदर असा नक्षीदार दरवाजा आणि आतमध्ये गेल्यावर प्रशस्त अशी रूम, मोठा डबल बेड आणि AC आणि फॅन सुद्धा. या ठिकाणी फ्रीज आहे आणि TV सुद्धा. बाहेरच्या बाजूला ओपन गार्डन केलेलं आहे. इथं बसून आपण तासन तास वेळ घालवू शकतो. मोठं असं बाथरूम सुद्धा याच रूमला अटॅच आहे.
आणि त्याचबरोबर गेस्टसाठी या ठिकाणी मोठे असे बंगलो सुद्धा केलेले आहेत. चला तर मग बघूया, एका बंगल्यामध्ये जाऊया आपण आता. बाहेरच्या बाजूला पारंपरिक असा झोपाळा ठेवण्यात आलेला आहे आणि सोफा सुद्धा. इथून आत गेल्यावर हा दरवाजा तुम्ही बघताय, हा सुद्धा मोठा असा दरवाजा आहे आणि आतमध्ये गेल्यावर मोठा हॉल, नक्षीदार काम केलेलं सोफा आणि त्या ठिकाणी सुद्धा झोपाळा आहे, टीव्ही आहे. थोड्याच पुढे गेल्यावर डायनिंग ठेवलेलं आहे आणि स्पेशल किचन सुद्धा या ठिकाणी आहे. आता आपण पहिली बेडरूम बघतोय. ही बेडरूम बघितल्यानंतर आपण दुसऱ्या बेडरूम मध्ये आता आलेलो आहे. या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 जण झोपतील एवढी मोठी जागा आहे आणि याच बेडरूमला अटॅच स्विमिंग पूल सुद्धा आहे. मोठा असा स्विमिंग पूल आणि लागूनच गार्डन सुद्धा आहे. किती मस्त वाटतंय ना मित्रांनो, नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या. संपूर्ण दिवस कसा गेला हे मला कळालंच नाही आणि खूपच आनंद झाला. चला तर मग बघूया आता पॅकेजेस काय काय आहेत. यामध्ये डे पॅकेज वेगळं करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, ॲडव्हेंचर पॅकेज 999 रुपयाला आहे. डे पॅकेज प्लस हुरडा, यामध्ये ब्रेकफास्ट, हाय टी, हुरडा आणि लंच आणि ॲडव्हेंचर्स गेम यामध्ये 1299 रुपयाचा हा पॅक आहे. त्याचबरोबर आपण स्टे सुद्धा करू शकतो. त्याचं पॅकेज आहे 2499 रुपयाचं. स्टे पॅकेज प्लस हुरड्याचं पॅकेज आहे 2999 रुपयाला. त्याचबरोबर इतरही पॅकेजेस यामध्ये दिलेले आहेत, तुम्ही पॉज करून बघू शकता.